ते जाऊ द्या हो, ते जाऊ द्या, ते जाऊ द्या हो. त्याला बिल मिळालं नाही ही 100% सत्य परिस्थिती, पण त्यांनी जो मार्ग अवलंबला तो चुकीचा. असे अनेक लोक आहेत जे महाराष्ट्रात अनेक जणांचे बिलं थकली आहेत, जवळजवळ 90-1 लाख कोटी रुपयांची बिलं थकलेली आहेत. कुठलाही धंदेवाईक हा लोकांकडनं पैसे उधार घेतो, मार्केटमधनं उचलतो, आणि जर ते वेळेत मिळाले नाही तर तो त्याला डुबायचंच आहे, त्याला मारायचंच आहे. सरकारची अशी कामं करत असताना सरकारने यापुढे कुठेतरी बिलं काढणे ते सगळ्या गोष्टी सोडून द्यावं. त्यांनी कोणाची नावं घेतली ती महत्वाची आहेत, त्याच्याशी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासणं महत्वाचं आहे, कोणाशी बोलत होता ते तपासणं महत्वाचं आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जी पद्धत अवलंबली ही खूप चुकीची होती आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या अंगावर आलं. पण पोलिसांनी जर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच त्यांना यश आलं असतं आणि बिल वेळेत मिळालं असतं, कदाचित ह्या प्रसंग उद्भवला.